हॅलो गाईज, तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे इन्स्टंट कलाकंद बनवण्याची रेसिपी. त्यासाठी पहिल्यांदा मी गॅस ऑन केलेला आहे, तो बारीक करून त्यावरती कढई ठेवलेली आहे, थोडीशी गरम होईल तोपर्यंत. आता मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवते त्यासाठी काय काय लागणार आहे. त्यासाठी पनीर यूज करते आहे मी, अमूलचं पनीर घेतलं आहे मी, अमूल मलाई पनीर फ्रेश. ते मी घेतलेलं आहे, किती ग्रॅम आहे ते 200 ग्रॅम घेतलेले आहे. हा मी इन्स्टंट कलाकंद बनवून दाखवते आहे तुम्हाला. 200 ग्रॅम पनीर आणि मी अमूलचंच कंडेन्स मिल्क आणलं आहे, अमूल मिठाई मीठ. ते किती त्याची क्वांटिटी जवळजवळ ते, पण त्याची क्वांटिटी किती घेतलेली आहे आपण चेक करूयात. कुठे आहे क्वांटिटी? इथे इथे दिसली. तर ही 200 ग्रॅम आहे. तर असे 200 ग्रॅमचे मी 2 आणलेले आहेत. तर मी 400 ग्रॅम कंडेन्स मिल्क वापरणार आहे. फक्त ह्या 2 इन्ग्रेडियंट्सनीच आपला इन्स्टंट कलाकंद बनणार आहे आज. तर असे मी हे 2 आणलेले आहेत 20-20 ग्रॅमचे. ओके, मिल्क मेडचे. आणि आता मी पहिल्यांदा करून घेणार आहे, ते जे पनीर आहे त्याला मी प्लेटमध्ये स्मॅश करून घेणार आहे हातानेच. कारण कलाकंदमध्ये एकदम ते सॉफ्ट नसतं, त्याच्यामध्ये थोडेसे पार्टिकल्स असतात, त्याच्यामुळे मी त्याला हाताने स्मॅश करणार आहे. तर कढईमध्ये मी 1-2 चमचे तूप टाकलेलं आहे. तोपर्यंत ते गरम होईपर्यंत मी इकडे पनीर स्मॅश करण्यासाठी घेतलेलं तुम्ही बघू शकता. हे पनीर आहे, आता याला मी स्मॅश करणार आहे. मी याला स्मॅश करते आहे. काही नाही, हातानेच करून घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये जे असं पार्टिकल्स राहतात त्यामुळेच कलाकंद छान दिसतो. कलाकंद असाच असतो. तूप तोपर्यंत इकडे गरम होते, कारण हा इन्स्टंट कलाकंद आहे, त्यामुळे फास्ट मी याला करून घेते. ओके, तर हे असं झालेलं आहे. ओके, तर तूप थोडंसं गरम झालं आहे आणि यामध्ये मी अशा प्रकारे हे जे पनीर स्मॅश करून घेतलेलं आहे हाताने हे टाकते. ओके, याला मस्त 2 मिनिट परतून घ्या. आता मी याला मस्त परतून घेते पनीर जे आहे ते. तर थोडासा कॅमेरा हलतोय माझा. ॲक्च्युली मी सध्या हे व्हिडिओज खूप दिवसांनी बनवते आहे. सध्या मला छोट्या बाळामुळे अजिबात वेळच नाही मिळत आहे, आणि माझा मुलगा सध्या झोपला आहे. त्यामुळे मी आज विचार केला, आज काहीतरी नवीन डिश बनवूया आणि कशी शेअर करूया. याला मस्त असं परतून घ्यायचं छान. थोडंसं गॅसची फ्लेम तुम्ही मोठी करू शकता. मस्त हे पनीर तुपामध्ये थोडंसं छान परतून घ्यायचं. ठीक आहे, आता हे असं झालेलं आहे मस्त. आता याच्यामध्ये मी थोडंसं गॅस आता कमी करते आहे. याच्यामध्ये आता कंडेन्स मिल्क ॲड करते. मी हे कंडेन्स मिल्क ओपन केलेलं आहे, याच्यामध्ये मी ॲड करते. वाव, इट लुक्स यम्मी. यम्मी दिसतं आहे खूपच. वाव, असं होतं की ते कंडेन्स मिल्क पाहूनच मला खावं असं वाटतं. पाहू शकतो. याच्यामध्ये मी दुसरं पण ॲड करते. हे पण याच्यामध्ये ॲड झालेलं आहे मस्त. आत्ताच ते खूप यम्मी आणि टेम्पटिंग दिसते. अजून तरी बनायचं आहे पूर्ण. ओके, आता याला मस्त हलवून घ्यायचं. थोडासा गॅस मोठा करायचा, गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आणि मस्त असं हलवायला सुरू करायचं. 5 ते 10 मिनिट लागतील हे होण्यासाठी. हा इन्स्टंट आहे. आता थोडंसं सुरुवातीला पातळ होतं, हळूहळू ते घट्ट व्हायला लागेल.
सगळीकडनं व्ह्यू दाखवते त्याचा. मस्त त्याला हलवत राहायचं आता. ओके, आता मी थोडासा गॅस मोठा केलेला आहे, त्याला मी आता हलवते. तुम्ही बघू शकता हे आता असं एकदम पातळ होतं आहे. तसं जसं आपण त्याला हलवतो तसं ते हळूहळू जाडसर माझ्याकडे सुरुवात होते. मग त्याला प्रॉपर व्यवस्थित गॅसची फ्लेम कमी ठेवून हलवत राहायचं कंटिन्युअस, म्हणजे जेणेकरून ते जळणार नाही, खाली बुडाला लागणार नाही. एकदम इझी रेसिपी आहे. फक्त 2च इन्ग्रेडियंट्स लागलेत, एक तर बटर एक पनीर आणि दुसरं कंडेन्स मिल्क. याला हलवत राहायचं मस्त. टॅन टॅन, किती मस्त झाला आहे. तर आता मी गॅस बंद करते. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर किती छान आणि असा मस्त झालेला आहे. तर आता मी जो हा आहे तो सेट करण्यासाठी मी 2 ग्लास कंटेनरला ग्रीस करून ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता माझे ग्लास कंटेनर सध्या सगळे इथे सांडत आहे. ते कंडेन्स मिल्क थोडंसं सांडलेलं आहे साईडला. तर याच्यामध्ये मी सगळं ते मिश्रण ग्लास कंटेनरमध्ये ॲड करेल आणि त्या सेट करण्यासाठी ठेवून देईल 1-2 तास. मी कंटेनरमध्ये मिक्सर ॲड करते. त्यांना मी ग्रीस करून ठेवलेलं आहे ग्लास कंटेनरला. ॲक्च्युली सध्या माझ्याकडे वरती माझं बेबी आत्ताच उठलं आहे आणि त्याला घेऊन मी हे करते. एक कडेवरती तो आहे आणि फोन पकडलेला आहे. थोडा कॅमेरा जरी हल्ला तरी प्लीज मला समजून घ्या. तर मस्त मी याच्यामध्ये टाकते. पण मी हे भरणार नाही आहे एकच कंटेनर, कारण तो खूप वरती येईल. त्यामुळे म्हणजे तुम्ही लांब पण माझ्याकडे 2 छोटे छोटे असल्यामुळे मी हे 2 यूज करते. सध्या हाच रेडी होतं मी यूज करते. अर्धा दुसऱ्या कंटेनरमध्ये टाकेल. त्याला मी तूप लावून घेतलं आतमध्ये आणि त्याच्यात कारण ते सॉफ्टली निघेल मग. वाव, कारण ती कढई हलती आहे. माझा कॅमेरा पण थोडासा हलतो आहे. मी बेबीला हातात घेतल्यामुळे मला एवढं मॅनेज नाही करत. आणि थोडंसं मी लाल होऊ दिलं आहे खाली, कारण मला जनरली लाल थोडंसं झालं ना की तेच छान लागतं. थोडंसं खमंगपणा त्याच्यामध्ये येतो. थोडंसं आपण जितकं जास्त त्याला हलवू ते टेस्टी बनतं. ओके, तर मी याच्यामध्ये टाकून याला व्यवस्थित सेट करते आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. आणि याच्यावरती तुम्ही इलायची पावडर टाकू शकता, बदाम काजू खिसून ते पण टाकू शकता. ते ऑप्शनल आहे. मी टाकणार होते, पण आता माझं बेबी कड्यावर बसल्यामुळे मी आता बघते जमते की नाही ते मला. तर जमलं तर टाकेल, नाही तर नाही. टॅन टॅन. तर दोन्ही कंटेनरमध्ये मी मस्त कलाकंद सेट करण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही याच्यावरती ड्रायफ्रूट पावडर, इलायची पावडर सगळं टाकू शकतात. पण आता सध्या मी याच्यावरती काहीही टाकणार नाही आहे. तर ड्रायफ्रूट किंवा बदामचे काप करून टाकू शकता, ते छान दिसतं. सध्या मला ते पॉसिबल नाही आहे, तर माझ्याकडे वरती बाळ आहे. त्याला मी आता सेट करण्यासाठी हाफ ॲन आवर ठेवून देते. मस्त याला पॅक. मला हे आता असं बघून आत्ताच खावंसं वाटतं. तुम्ही बघू शकता मी याला सेट झाल्यानंतर नाईफने याचे पीस करून घेतलेले आहेत आणि आता एक हा पीस काढते. खूप टेम्पटिंग आणि यम्मी आणि खूप डिलिशियस दिसतोय असा हा मस्त मस्त केला आपण. तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. ते इन्स्टंट आहे, तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. वा, तुम्ही जितकं जास्त वेळ सेट ठेवताल तितकं जास्त वेळ तो प्रॉपरली अजून सेट होईल. मी हार्डली 20 मिनिट्समध्ये त्याला ओपन केलेलं आहे, कारण माझ्या मुलाला ते खाण्यासाठी मागतात. त्यामुळे तो परत तर काही शिल्लक राहणार नाही आहे. हा जो दुसरा आहे तो मी सेट होण्यासाठी ठेवून देईल. जितका जास्त वेळ तुम्ही ठेवताल तेवढा तो सेट होईल प्रॉपरली. हा मी हार्डली 20 मिनिट्स ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय. मला आता झालं की मी कधी एक बाईट खाईल याचा. सी, यम्मी डिलिशियस कलाकंद. थँक्यू. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.